नीट पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय। पेपरफुटी प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे आहे आणि त्यामुळे सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल झालेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निशांत, सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट? मागील 5 ते 6 दिवसापासून ज्या पद्धतीनं नीट पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाली, इथली 2 जे आरोपी आहेत, एक संजय जाधव आणि दुसरा जलील पठाण, याला ताब्यात घेण्यात आलं होतं, अटक करण्यात आली होती। आणि त्यानंतर जे फरार आरोपी आहेत हिरण्णा आणि गंगाधर, याचा तपास सुरू होता। आणि त्यातच हे सगळं प्रकरणामध्ये जे 14 ऍडमिट कार्ड सापडले त्याचं बिहार कनेक्शन उघड झालं आणि त्यानंतर याची व्याप्ती देशव्यापी असल्याचं लक्षात आलं आणि हे सगळं प्रकरण नंतर सीबीआयकडे वर्क करण्यात आलं। आणि आता सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल होईल काही वेळात अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर याचा तपास मोठ्या प्रमाणात केला जाईल। आणि त्यातही एक नवीन अपडेट अशी आलेली आहे आताचीच की हिरण्णा कोनगलवार जे आहे त्याची मागच्या 5 ते 6 महिन्यापासूनचे जे कॉल रेकॉर्डिंग असेल, सीडीआर असेल, त्याचा तपास पोलीस करत होते आणि तो त्यांच्या हाती लागलेला आहे। त्याला कुणी संपर्क केला आहे, महाराष्ट्रातले किती लोक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे किती लोक आहेत, याची माहिती सध्या ते गोळा करतात। अजिंक्य, ठीक आहे निशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।